आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। 2 दिवस सतत 48 तास सुरू असलेल्या अखिल भारतीय लोककला साहित्य संमेलनात साहित्य विविध लोककला यांची मांदियाळी झाली। रात्री झालेल्या कवी संमेलनात संपूर्ण 297 कवींनी सहभाग घेतला। गझल कट्ट्यावर 85 गझलकार सहभागी झाले होते। बालकवी संमेलनात 130 बालकवींनी सहभाग घेतला। ऐराणी कवी संमेलन राष्ट्रातील कवींनी फुलून गेले। अशा प्रकारचे संमेलन आयोजित करणारे संपूर्ण महाराष्ट्रातील गिरणा गौरव प्रतिष्ठान ही एकमेव संस्था आहे, असे प्रतिपादन माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी केले। पंचवटीतील भाऊबंधन मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला। निळूभाऊ फुले वाङ्मय पुरस्कार, स्मिता पाटील शब्दपीरा पुरस्कार मित्र समारंभात ते पाहुणे म्हणून बोलत होते। यावेळी व्यासपीठावर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अलका दराणे, स्वागत अध्यक्ष सुनंदा पाटील, गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, कार्य अध्यक्ष रवींद्र मालुसकर, गिरजा मंच अध्यक्ष शीतल कुईठे, ज्येष्ठ साहित्यिक विजय कुमार मिठे, विवेक उगलमुगले, मुक्तेश्वर मनुशेट्टीवार, बाळासाहेब मगर आदी होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते निळूभाऊ फुले वाङ्मय पुरस्कार, निखिल कोलते, सत्यवान मंडलिक, भारती देव, राजेंद्र दिघे, सविता पोद्दार यांसह साहित्यिकांच्या पुस्तकांना पुरस्कार देण्यात आला। तर पद्मश्री स्मिता पाटील शब्द काव्य पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सुरेश वंजारी, रवी ठाकूर, सुजाता येवले, सुमती तापसे, रमेश चौधरी, अशोक भालेराव यांसह 25 कवींच्या कविता संग्रहास पुरस्कार देण्यात आला। पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह व सन्मानपत्र असे होते। दुपारच्या सत्रात महिला परिसंवाद, पुरुष परिसंवाद तसेच नाशिक येथील तपोवनातील वृक्षतोड कवितेच्या मैफलीतून वृक्षतोड थांबेल का या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता। परिसंवादात कवी तुशी ढिकले, पत्रकार पियुष नाशिककर, लेखक राकेश वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी, पर्यावरणवादी भारती जाधव तर सूत्रसंचालन किरण सोनार यांनी केले। रात्री उशिरा संमेलनाची सांगता झाली। यावेळी संमेलनाचे कार्य अध्यक्ष रवींद्र मालुसकर यांनी सर्वांचे आभार मानले। अरे पावसा पावसा किती कोकला कोकला, तुझ्या अवेळी येण्याने घास माती कमी झाला। असा पाखंडी पाऊस नको अवेळी येऊस, कन्या कष्टाची भाकर नको हिरावून देऊस। राना शिवारी आक्रोश बाप सोसतोय कळ, तुझ्या परतीचे दिस ओल्या दुष्काळाची झळ। मका कपाशीचे बोंड गेले वाहून पाण्यात, उभा कांदा सोयाबीन याचा चिखल मातीत, उभा कांदा सोयाबीन याचा चिखल मातीत। जाती दिसा मागे दिस बीज बियाणे उदार, कर्ज फेडण्यास देवा शोधू कुठे रे आधार, कर्ज फेडण्यास देवा शोधू कुठे रे आधार। दानं उरलं सरलं सारे पाण्यानं भिजलं, खरं आयुष्याचं कसं आज चौफुर पांगल। दानं उरलं सरलं सारं पाण्यानं भिजलं, खरं आयुष्याचं कसं आज चौफुर पांगल। नाही अन्न पाणी गोड माया केलं वाणी दारी, बाप टाळून हुंदका पंचनाण्याचं शिवारी, बाप टाळून हुंदका पंचनाण्याचं शिवारी। धन्यवाद। DPA न्यूज साठी प्रतिनिधी पोपटराव देवरे, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।